सुरगाणा तालुक्यातील उंबरपाडा येथे फॉरेस्ट प्लॉट धारकांच्या वनजमीन हक्कांसाठी नव्यानं अर्ज भरण्याची मोहीम उत्साहात पार पडली। यावेळी उपस्थित आदिवासी बांधवांना मार्गदर्शन करताना मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते कॉम्रेड जे.पी. गावित यांनी वनजमीन हा आदिवासी समाजाचा अविभाज्य हक्क असून तो कोणीही हिरावून घेऊ शकत नाही असा ठाम इशारा दिला। लाँग मार्च आंदोलनादरम्यान वनजमीन, पेसा भरती, जिल्हा परिषद शिक्षक भरती तसेच नारपार पाणी प्रश्न यासारख्या ज्वलंत मुद्द्यांवर तोडगा काढण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील हजारो आदिवासी बांधवांनी मुंबईकडे पायी मोर्चा काढला। गेल्या 50 वर्षांपासून वनजमिनीच्या ताब्यासाठी आदिवासी समाज संघर्ष करत आहे। 2005 साली वनहक्क कायदा मंजूर झाला असला तरी मागील 20 वर्षात राज्यातील विविध सरकारांनी त्यांची प्रभावी अंमलबजावणी न केल्याने आदिवासी समाजाची फसवणूक झाल्याची टीका गावित यांनी केली आहे। जानेवारी महिन्यात काढण्यात आलेल्या 13 दिवसांच्या लाँग मार्चमध्ये सुमारे 60,000हून अधिक आदिवासी बांधव सहभागी झाले होते। शहापूरजवळील खर्डी येथे पोहोचल्यानंतर राज्य सरकारने चर्चेसाठी आमंत्रण दिले। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली 5 ते 7 मंत्र्यांसोबत सविस्तर चर्चा झाली असून 3 महिन्यात प्रश्न निकाली काढण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले। त्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले। वनजमीन प्रश्न मार्गी लावण्यासाठी स्वतंत्र सातबारा मिळावा, 10 एकरांपर्यंत वाढीव क्षेत्र द्यावे, अपात्र दावे पात्र करावेत, कब्जेदार सदरी कसणाऱ्याचे नाव नोंदवावे तसेच पुराव्यांसह नवीन प्रकरणे स्वीकारावीत अशा मागण्यांसाठी अर्ज भरले जात आहेत। येत्या 27 फेब्रुवारी रोजी हे सर्व अर्ज नाशिक जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर करण्यात येणार आहेत। लाभार्थी पती-पत्नी दोघांनीही नाशिक मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहन करण्यात आले। या कार्यक्रमाला मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य, तालुका सेक्रेटरी, सुरगाणा तालुका कमिटी सदस्य, पक्षाचे कार्यकर्ते, DYFI संघटनेचे पदाधिकारी तसेच मोठ्या संख्येने फॉरेस्ट प्लॉट धारक आदिवासी बांधव उपस्थित होते। उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी पांडुरंग विरार, प्रतिनिधी, सुरगाणा, पेठ। आत्मा मलिक हॉस्पिटल, विश्वात्मक जंगली महाराज आश्रम ट्रस्ट संचालित आत्मा मलिक हॉस्पिटल, कोकम ठाण, शिर्डी। नाशिकचे सुप्रसिद्ध नेफ्रोलॉजिस्ट, किडनी विकार आणि किडनी प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉक्टर पार्थ देवगावकर, MD मेडिसिन, DNB नेफ्रोलॉजी, ESE नेफ्रोलॉजी, युरोपियन रिनल असोसिएशन EDTA दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या बुधवारी आपल्या आत्मा मलिक हॉस्पिटलमध्ये उपलब्ध राहतील। तरी कृपया गरजू रुग्णांनी याचा लाभ घ्यावा। किडनी संबंधित विकारांची लक्षणे खालीलप्रमाणे: सकाळी उठल्यावर डोळ्याभोवती सूज येणे, चेहऱ्या किंवा पायावर सूज येणे, रक्तदाब किंवा मधुमेहाचा किडनी विकार, तरुणपणी उच्च रक्तदाब, रक्तातील युरिया क्रिएटिनचे प्रमाण वाढणे, लघवीमध्ये रक्त किंवा प्रोटीन जाणे, लघवी करताना त्रास होणे। शिर्डी कोपरगाव रोड, कोकमठाण, कोपरगाव। नंबर